हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि गावाकडची सकाळ म्हणजे खरंच खूप मस्त असं वातावरण असतं. आज नवरीची एंट्री होणार होते, म्हणजेच नवरी येणार होते आणि आज संध्याकाळी हळदी वगैरे लागणार होत्या. त्याचबरोबर ओवीचा वगैरे कार्यक्रम होता. नवरीसाठी गाडी तर सज्ज होऊन मस्त अशी सजून धजून आली होती. मग त्यानंतर नवरीसाठी गाडी पण गेली आणि नवरीसुद्धा आली. जवळजवळ 6 वाजल्या होत्या संध्याकाळच्या. 7:30 पावणे 8ला हळद लागणार होती. मधली काही क्लिप घ्यायची किंवा मध्ये शूटिंग करायचं मला जमलंच नाही. मी तुम्हाला पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा, श्रीजाची तब्येत म्हणावं तितकी बरी नव्हती. तिनं खूप त्रास दिला आणि जाईल तिथे मला तिला घेऊनच फिरावं लागायचं. त्यामुळे मग ते जितकं जमलं तितकं मी तुमच्यासोबत तेवढं शेअर करते. आता म्हटलं एवढी तरी मेहनत घेऊन शूट केला आहे तर व्हिडिओ अपलोड करूनच टाकूया, जेणेकरून माझे खूप जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा माझी जी YT फॅमिली आहे त्यांनी आतुरतेने लग्नाची वाट पाहिली असावी. कारण गावी जाणार आहे हे समजल्यानंतर ना कशासाठी जाणार आहे वगैरे सगळं काय मी म्हणजे डिक्लेअर केलंच होतं. असो तर नवरी तर तिकडे रेडी होऊन आली होती आणि आमच्या इकडं कसं असतं, म्हणजे गावी कसं असतं माहिती आहे का, नवरीकडचे पाहुणे आणि नवरदेवाकडची पाहुणे असं पाहुणे भेटण्याचा वगैरे कार्यक्रम असतो. आता तो आय थिंक सगळ्यांकडे असेल, कोणाकडे असेल कोणाकडे नसेल. मात्र आमच्याकडची काही पद्धत आहे ती तुम्हाला सांगण्याचा माझा हा हेतू आहे. आणि मग आम्ही सगळेजण काही रेडी होऊन गेलो. आता 7:30ला हळद लागणार होती, त्यामुळे जेवणाची वगैरे तयारी पण सुरू होती सगळं काही. आणि थोड्याशाच अंतरावरती आम्हाला नवरीला आणायला जायचं असतं, अशी ही रीत आहे. आणि तुम्हाला सांगते, नवरीसाठी जी गाडी सज्ज होऊन आली त्यामध्ये सुद्धा तिला पोळीची दुर्डी वगैरे दिली जाते. 101 पोळ्यांची वगैरे दुर्डी देऊन मग नवरीला आणायला जात असतात. मग तशा प्रकारेच नवरीची गाडी जी आहे ती सकाळीच गेली होती. जवळजवळ 12-12:30ला. नवरीचं गाव काही खूप लांब पण नाही आहे, जवळच आहे. आणि आता तुम्ही म्हणाल तुझं कुठं शूट नाही आहे होत वगैरे वगैरे, तर तुम्हाला आज सांगितलंच मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आमच्या गावी म्हणा किंवा हे म्हणा असं मोबाईलवरती शूट वगैरे करणं इतकं कोणी इंटरेस्ट मानत नाही त्याच्यामध्ये. माझ्या अहोनं तर अजिबातच नाही. कारण त्यांचे तसं बघायला गेलं ना, त्यांनी ते जी भेटाभेटीचा कार्यक्रम होता ना त्यामध्ये ते खूप बिझी होते, त्यामुळे त्यांनी पण शूट घेतला नाही आणि माझं शूट घेण्यासारखं कोण नव्हतंच. असो तर नवरी तर इकडं आली होती, नवरीची गाडी आली होती. दिवस मावळतच आलेला होता आणि नवरीच्या आगमनाची तयारी पण अगदी सज्ज झाली होती. कुरवली वगैरे तर सगळं काही ताट वगैरे ओवाळणीचं रेडी होतं. आणि आता इथं भेटाभेटीचा कार्यक्रम होणार आहे. तो कसा होतो काय होतो तो तुम्ही पुढे पाहालच. आणि शौर्य म्हणत होता हे काय आहे, हे असं काय आहे, तर बघू शकता इथं तुम्हाला माझ्या अहोनी एक क्लिप माझ्यासाठी घेतलेली आहे. मी काही त्यांना तसं सांगितलं नव्हतं, मात्र त्यांनी कधी घेतले मला तेच समजलं नाही. ज्यावेळेस मी व्हिडिओ क्रिएट करते अशा वेळेस मला समजलं. आमच्या इकडं असं असतं की जेंट्स म्हणजे जे पुरुष लोक असतात त्यांनी पुरुष लोक म्हणजे पाहुण्यांचे पुरुष लोक आणि नवरदेवाचे पुरुष लोक अशा दोघांनी मिळून भेटाभेटी घ्यायची. आणि लेडीज म्हणजे बायकांचं पण तसंच असतं. या नेमक्या बाया आणि त्या तिकडच्या थोड्याशा बाया, म्हणजे अशा 5-5 बाया असतात. एकावर एक असं करून ते साखर वगैरे भरवली जाते आणि भेटलं जातं. नारळ, श्रीफळ आणि पान सुपारी देऊन हे केलं जातं, म्हणजे भेटाभेटी केली जाते. आणि ती सगळे झाल्यानंतर मग इथं नवरीचं वगैरे म्हणजे फोटो वगैरे क्लिक केले. त्यानंतर शूटिंग वगैरे केलं आणि नवरीचीसुद्धा म्हणजे ओवाळणी आरती वगैरे करायची असते. आणि त्यानंतर मग नवरीला म्हणजे लग्न मंडपामध्ये न्यायचं असतं. आणि आमच्या इकडे अशा बऱ्याचशाच रीती परंपरा आहेत, मात्र ते शूट घ्यायचं मला जमलंच नाही. कारण मुलगी माझी श्रीजा आजारी होती आणि तिला घेऊन मला शक्यच होत नव्हतं. माझी पण चिडचिड व्हायला लागली होती. आणि त्यानंतर मग नवरीचं तर स्वागत अगदी दिमाखात आणि मस्त असं झालं. आणि मस्त असं डेकोरेशन मंडपाचं वगैरे बघू शकता, लायटिंग वगैरे खूप सुपर्ब असं डेकोरेशन केलं होतं. आणि नवरीचं वगैरे स्वागत झालं. त्यानंतर लागणार होत्या त्या म्हणजे हळदी, कळस वगैरे सगळं काही मांडून. मात्र ते मी खरंच अगदी मनातून खूप दुःखी आहे, कारण मी तुमच्यासोबत ते शेअरच करू शकले नाही किंवा ते क्लिप घेऊ शकले नाही. कळस वगैरे मांडण्याचा खूप मस्त असा कार्यक्रम किंवा खूप मस्त असं हे असतं, मात्र ते मी क्लिप घेऊ शकले नाही. त्यानंतर मग आम्ही हळदीसाठी असं काय रेडी झालो होतो आणि हळद वगैरे लागली. आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय करण्यासाठी मस्त असं डान्सचा प्रोग्राम ठेवला होता. आता तो तुम्ही पुढे पाहालच.
तिथे बसायचं घट म्हणलं की रात्रीच ठेवलं भगरीचं पीठ म्हणून लाटा कसं आले बघा कोणाचे वाटवा जावा जावा बसले तर असा काहीचा आजचा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. आणि जे काही शूट करून तुम्हाला ज्या काही तुमच्या अपेक्षा होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही त्याबद्दल खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मी इथून पुढं नक्कीच प्रयत्न करेन असेच व्हिडिओ तुम्हाला आनंदाचे मनोरंजनाचे भेटावेत, तुम्हाला पाहता यावेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय.